करा चालू मॅडम. नमस्कार, सुस्वागतम बालमित्रांनो. मिशन आरंभ इयत्ता 5वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन 2026 मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी लोखंडे सारिका रमेश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी, तालुका श्रामपूर. आज आपण भाषा विषय शिकणार आहोत. कालपर्यंत आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास केला, तर आज आपण तुमच्या आवडत्या भाषा विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपला पहिला घटक आहे व्याकरण. त्यामध्ये आपण आज शिकणार आहोत शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती शिकण्याच्या अगोदर आपण इयत्ता 4थी शिकलेले काही घटक पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत शब्द, वाक्य आणि शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या जाती शिकण्याच्या अगोदर आपल्याला शब्द म्हणजे काय ते माहित असणं गरजेचं आहे. तर शब्द म्हणजे तरी काय? तर अर्थपूर्ण अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात. अर्थपूर्ण अक्षर म्हणजे पहा, अ, भ, य. काय शब्द तयार झाला बरं? अभय शब्द तयार झाला. यालाच आपण शब्द म्हणायचं. त्यानंतर आपण पाहणार आहोत वाक्य. वाक्य म्हणजे तरी काय? तर आपण जे अर्थपूर्ण अक्षरांचा जो शब्द तयार केलाय ना, त्या शब्दापासून वाक्य तयार होतं. तर वाक्य कळलं तुम्हाला? तर वाक्यातील हे जे शब्द आहेत, अभय वगैरे, तर यांची कार्य वेगवेगळे असतात. तर या शब्दांची जी वेगवेगळी कार्य आहेत, त्यापासूनच शब्दांच्या जातीचा जन्म होतो. हे आपण इयत्ता 4थी मध्ये शिकलोय. तर आज आपल्याला पाहायचंय शब्दांच्या जाती. आपण आताच पाहिलं शब्द. शब्द म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात. आणि वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. तर हे दोन तुम्हाला समजलं का? तर आपण पाहणार आहोत आता शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती वाक्यातील त्यांच्या कार्यावरून ठरतात. आता आपल्या घरामध्ये आपलं कुटुंब असतं. आपले वडील वेगळं काम करतात, आई वेगळं काम करते, भाऊ वेगळं काम करतो, बहीण वेगळं काम करते आणि हे सगळ्यांचं मिळून कुटुंब बनतं. तसं शब्द 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 मिळून जे वाक्य तयार होतं, त्या शब्दांच्या वाक्यातील त्यांच्या कार्यावरून जाती ठरतात. तर आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती. आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या ह्या ज्या जाती आहेत, तर याचे विकारी आणि अविकारी असे दोन भाग पडतात. तर शब्दांच्या तशा 8 जाती आहेत. किती जाती आहेत मुलांनो? 8 जाती. तर शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, त्याची 4-4 मध्ये विभागणी झालेली आहे. विकारी आणि अविकारी. आता तुम्ही म्हणताल विकारी म्हणजे काय? तर विकारी म्हणजे लिंग, वचन, विभक्तीमुळे ज्याच्यात बदल होतो, त्याला विकारी म्हणतात. आणि अविकारी म्हणजे काय? लिंग, वचन, विभक्तीमुळे ज्याच्यात बदल होत नाही, ते अव्यय असतात. तर आज आपल्याला पाहायचंय विकारी शब्दांच्या जाती. तर विकारी शब्दांच्या जाती किती आहेत बरं? तर 4 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी जाती किती आहेत? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर आज आपल्याला ह्या पाहायच्या नाही, तर आपल्याला पाहायच्यात विकारी शब्दांच्या जाती. तर विकारी म्हणजे काय तुमच्या लक्षात येतंय का? विकारी म्हणजे लिंग, वचन, विभक्तीमुळे ज्याच्यात बदल होतो. अविकारीमध्ये बदल होत नाही. शब्दांच्या जाती शिकताना ह्या 2 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या, तर आपल्याला जे मिशन आरंभच्या शिष्यवृत्ती पेपरमध्ये आपले हे जे मार्क आहेत, हे आपल्यापासून कुणीही काढून घेऊ शकत नाही. एकदा तुमच्या जर लक्षात आलं की विकारी जाती कोणत्या आहेत आणि अविकारी जाती कोणत्या आहेत, तर तुम्हाला शब्दाच्या जाती समजायला एकदम सोपं जाणार आहे. तर शब्दाच्या जातीमध्ये आज आपण पाहणार आहोत विकारी जाती. तर विकारी जाती किती आहेत लक्षात आलं का तुमच्या? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. शब्दांच्या जाती किती आहेत बरं? तर 8 आहेत. हे लक्षात ठेवा. आणि त्याचे जे 2 भाग पडतात, तर 4-4 मध्ये त्याची विभागणी आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आल्या की ही गोष्ट लक्षात तुमच्या? तर चला तर मग आपण आता शब्दांच्या जातीमधली जी पहिली जात आहे, नाम, याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. हा भाग तुम्हाला समजला का? हा जर समजला असेल तरच आपल्याला शब्दांच्या जाती समजणार आहेत की 4-4 मध्ये याची विभागणी आहे, विकारी आणि अविकारी. तर आपण आज कोणत्या जाती पाहणार आहोत? विकारी जाती पाहणार आहोत. परीक्षेमध्ये जे आपल्याला प्रश्न येणार आहेत,
हे जर समजून घेतलं तर आपले ते मार्क हक्काचे असणार आहेत. चला तर मग आपण शब्दाच्या जातीमधला पहिला जो प्रकार आहे नाम, ही पहिली शब्दाची जात आपण पाहणार आहोत. आहेत का सगळे तयार? चला तर मग. तर नाम, नाम हा हिंदी शब्द आहे आणि त्याला आपण मराठीत काय म्हणतो बरं? नाव, है की नाही? तर कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात, है की नाही? नाम म्हणजे नाव. मग आता कोणकोणत्या याला नाम म्हणतात बरं? तर मी इथं काही तुम्हाला भाग शब्द दिलेले आहेत. तुमचं त्याच्याकडे लक्ष गेलं असेल. ही नामे आहेत. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव. सजीव म्हणजे काय? मुले, मुली, पुरुष, स्त्री, प्राणी, वन्य पशु, पाळीव पशु यांचा समावेश सजीव मध्ये होते. निर्जीव म्हणजे काय? आपण चौथी शिकलेलो आहोत. दृश्य, अदृश्य म्हणजे काय? हे पण शिकलेलो आहोत. तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत या सगळ्यांच्या नावाला नाम म्हणतात. तर हे मी तुमच्यासाठी लिहून दिलेलं आहे की तुम्हाला त्याची कल्पना आली पाहिजे की कोणकोणत्या याला नाम म्हणतात. मनाची जी स्थिती आहे त्याला पण नाम म्हणतात. आणि गाव, देश, राज्य तर आपण शिकलेलोच आहे. आपल्या घरातल्या डाळी, है की नाही? पर्वत, नदी, पक्षी माहित आहेत आपल्याला. मराठी महिने, इंग्रजी महिने माहित आहेत आपल्याला. झाडे माहित आहेत, फुले माहित आहेत, फळे आपण खातोच, है की नाही? आंबा, सफरचंद या सगळ्यांच्या नावाला काय म्हणतात बरं? नाम म्हणतात. तर वरील जेवढी नामे आहेत तुम्ही ती वाचा आणि लक्षात ठेवा. जेव्हा आपला तास संपत येईल त्यावेळेस मी तुम्हाला हे परत दाखवणार आहे. त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे लक्षात ठेवा. आपले हे हक्काचे मार्क आहेत, ते आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत. तर नाम म्हणजे काय तुमच्या लक्षात येतंय का? तर नाम आपण ह्या प्रकारे जर वाचन केलं तर नामे तुमच्या लक्षात येणार आहेत. तर नाम म्हणजे काय? तर दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव सगळ्या वस्तूंच्या नावाला काय म्हणतात बरं? नाम म्हणतात. आलं का बालमित्रांनो तुमच्या लक्षात नाम म्हणजे काय? तर मग आपण पुढे चालायचं का? तर काही मी नामावर नमुना प्रश्न काढलेले आहेत पहा. आपण ते पाहू. पहिला आहे गंगा नदी संथ वाहते. एक साधं वाक्य आहे. नदी संथ वाहते. कोणती नदी वाहते? तर गंगा. गंगा हे काय आहे या वाक्यातलं नाम आहे. दुसरा आहे हिमालय पर्वत उंच आहे. कोणता पर्वत उंच आहे? हिमालय. हिमालय या पर्वताचं काय आहे? नाम आहे. तिसरा आहे जंगलामध्ये वाघ होता. काय होता? वाघ. वाघ हे या वाक्यातील काय आहे? नाम आहे. चौथा आहे विकास शाळेत जातो. कोण शाळेत जातो? विकास. पाचवं वाक्य आहे ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात. कोणाचे चिंतन करतात ते? ईश्वराचे. ह्या 5 वाक्यामध्ये पाहिलं तर पहिल्या वाक्यामध्ये नाम काय आहे? गंगा. दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे? हिमालय. तिसऱ्या वाक्यामध्ये काय आहे? वाघ. चौथ्या वाक्यात काय आहे? विकास. आणि पाचव्या वाक्यात काय आहे? ईश्वर. तर तुम्हाला जर लक्षात आला असेल या 5 उदाहरणामधून नाम म्हणजे काय, तर तुम्ही आणखी असे प्रश्न पुस्तकामधून शोधा, स्वतः मनाने तयार करा आणि त्याच्यामध्ये नाम शोधा आणि लिहा. म्हणजे तुमच्या नाम ही संकल्पना लक्षात बसेल. पुढचं आहे सर्वनाम. नामाचा लहान भाऊ. कोणाचा लहान भाऊ? नामाचा लहान भाऊ. तुम्ही म्हणताल का बरं? तर हा नामाच्या ऐवजी काम करतो. नामाच्या ऐवजी काम करणारा हा सर्वनाम. आपली जी शब्दाची दुसरी जाती आहे ती आहे सर्वनाम. तर सर्वनामाची आपण पहिल्यांदा व्याख्या पाहू. हा नामाचा लहाना भाऊ. वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या व नामाचे काम करणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. तर तुम्ही म्हणतात वाक्यात नामाऐवजी कसं काय येतोय? तर आपण उदाहरण पाहू पहा. मीना हुशार मुलगी आहे. पुढं मी ती लिहिलेलं आहे. त्याऐवजी जर परत लिहिलं मीना शाळेत जाते. मीनाला एक लहान भाऊ आहे. मीनाचा भाऊ मीनाला ताई म्हणतो. प्रत्येक ठिकाणी मीना मीना लिहिलं
तर ते नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग केला जातो. पहा, मी वाक्यामध्ये पहिल्यांदा लिहिलंय मीना हुशार मुलगी आहे, पण पुढे काय लिहिलंय, ती शाळेत जाते. मीनाच्या ऐवजी कोणता शब्द वापरलाय, ती. तिला एक भाऊ आहे. इथे पण मीनाच्या ऐवजी आपण तिला शब्द वापरलाय. तो तिला भाऊ म्हणतो. भाऊचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण काय लिहिलंय, तो लिहिलंय. तर पहा, वाक्यात नामाचा पुनरुच्चार टाळावा म्हणून सर्वनामाचा उपयोग होतो. ज्या ज्या ठिकाणी नाम आलेले असेल, पुन्हा पुन्हा नाम टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो. सर्वनामाची व्याख्या तुमच्या लक्षात येते का? वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या व नामाचे काम करणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. ही शब्दाची आपली 2 नंबरची जाती आहे. आपण आताच नाम पाहिलं आणि 2 नंबर आहे सर्वनाम. तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आपण आता त्याचं थोडक्यात माहिती पाहू. तर मी इथे काही सर्वनामे लिहिलेली आहेत पहा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, आपण, स्वतः. ही मी काही उदाहरणादाखल सर्वनामे लिहिलेली, जी तुम्हाला समजावी म्हणून. तर सर्वनामाचा उपयोग काय होतो, एखाद्या परिच्छेदामध्ये किंवा उतार्यामध्ये वारंवार नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग केला जातो. आता आपण काही उदाहरणं देऊन समजून घेऊ. तर मी इथं पहा काही उदाहरणं लिहिलेली आहे. त्याचा अभ्यास झालेला आहे, हे पहिलं वाक्य आहे आपलं. तर याच्यामध्ये त्याचा हे सर्वनाम आहे. दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं, तर यामध्ये तुला हे सर्वनाम आहे. तो मोठे झाल्यावर जिल्हाधिकारी होणार आहे. कोण, तो. आपण नेहमी खरे बोलावे, आपण. तर या 4 वाक्यामध्ये त्याचा, तुला, तो, आपण हे काय आहेत, सर्वनामे आहेत. सर्वनाम म्हणजे काय, आपण आताच पाहिलं की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. तर ही जी सर्वनामे आहेत, मी ही तुमच्यासाठी लिहिलेली आहेत की तुम्हाला समजली पाहिजेत की कोणती कोणती असू शकतात बरं. तर ही सर्वनाम मी इथं दिलेली आहेत. पाहिली का मुलांना तुम्ही आता? मग पुढे चालायचं का आपण आता? सर्वनाम भाग समजला का तुम्हाला? चला तर मग आपण जरा थोडं पुढे जाऊया. पुढचं आहे विशेषण. विशेषणाचा जर शब्द वाचला तुम्ही, तर विशेषणाच्या पहिल्या 3 शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे विशेष. विशेषणाच्या पहिल्या 3 शब्दामध्ये जो शब्द दडलेला आहे तो म्हणजे विशेष. याच्यातच त्याची व्याख्या आहे. तर आपण आधी उदाहरण देऊन ते समजून घेऊया. तर इथे एक प्रश्न दिलेला आहे पहा, मी. पुढील शब्दांच्या जोड्या नीट वाचा व ठळक शब्दांकडे लक्ष द्या. आता इथं मी 3 जोड्या दिलेल्या आहेत. काही शब्द ठळक लिहिलेले आहेत, ते आपण आधी वाचू. भव्य इमारत, उंच पर्वत, हिरवी पाने. फक्त जर इमारत शब्द लिहिला असता तर आपल्याला त्याच्यातून कोणत्याही त्याच्या माहितीचा बोध होत नाही इमारतीच्या. फक्त पर्वत शब्द लिहिला असता तर त्याच्यातून काहीही बोध होत नाही. पानांचं पण तेच, पानेमधून आपल्याला कोणताही बोध होत नाही. परंतु त्याच्या अगोदर भव्य हा शब्द लावल्यामुळे इमारत कशी आहे, तर भव्य आहे. पर्वत कसा आहे, तर उंच आहे. आणि पाने कशी आहे, तर हिरवी आहे. या 3 मधून आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते. तर इमारत कशी आहे, तर भव्य आहे. पर्वत उंच आहे आणि पाने हिरवी आहे. ही त्यांच्याविषयी माहिती देणारे शब्द आहेत किंवा त्यांचं विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. म्हणजे भव्य, उंच आणि हिरवी या अनुक्रमे या 3 नामांबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून भव्य, उंच आणि हिरवी काय आहे, त्यांची विशेषणे आहेत. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येतंय का? ह्या 3 नामांची ही विशेषणे आहेत. तर विशेषणे ओळखायची असल्यावर कशी
कसा, कसे हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. इमारत कशी आहे? तर भव्य आहे. पर्वत कसा आहे? उंच आहे. पाने कशी आहे? हिरवी आहे. म्हणजे विशेषण ओळखण्यासाठी कशी, कसे, कसा हे 3 शब्द आपल्याला पाठ करून ठेवायचे आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न येईल, हा प्रश्न विचारून तुम्ही त्या वाक्यातील विशेषण शोधू शकता. तर चला तर मग आपण आता विशेषणाची थोडीशी माहिती पाहू. तर आपण आताच नामाची माहिती पाहिली. नाम म्हणजे काय? नाव. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता आपण विशेषण पाहू. मी तुम्हाला सांगितलं की विशेषणाचा जो अर्थ आहे त्याच्या पहिल्या 3 शब्दातच दडलेला आहे. विशेष. विशेषण म्हणजे विशेष. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला नाम म्हणतात. तर जे नाम आहे त्यांची विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे तोच विशेषण आहे. पहा बरं किती सोपं आहे समजायला. तर आपण काही वाक्य पाहू. त्या वाक्यातून आपल्याला समजणार आहे की विशेषण म्हणजे काय. तर विशेषण असणारे आम्ही काही वाक्य दिलेली आहे ते आपण जरा पाहू बरं. तर गणेश हा प्रामाणिक मुलगा आहे. गणेश कसा मुलगा आहे? तर प्रामाणिक आहे. गणेश विषयी माहिती कोणी दिलेली आहे? प्रामाणिक या शब्दाने दिलेली आहे. म्हणजे गणेश विषयी विशेष माहिती प्रामाणिक हा शब्द देतो. म्हणून या वाक्यातील विशेषण काय आहे? प्रामाणिक. दुसरं वाक्य आहे, मोरा इतका सुंदर पक्षी जगात नाही. मोरा इतका कसा पक्षी? सुंदर. तर मोरा इतका सुंदर पक्षी जगात नाही. तर मोर कसा आहे यामध्ये? सुंदर. तर मोराविषयी विशेष माहिती कोण देत आहे? सुंदर हा शब्द देत आहे. म्हणजे विशेषण सुंदर आहे. तुमच्या लक्षात येते का पहिल्या वाक्यामध्ये गणेश हा प्रामाणिक मुलगा आहे. प्रामाणिक हे गणेशचं विशेषण आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मोराचं विशेषण काय आहे? सुंदर. आता तिसरं वाक्य पहा. कोकणात नारळाची हिरवीगार झाडे आहेत. कोकणात नारळाची झाडे कशी आहेत? तर हिरवीगार आहे. म्हणजे नारळाविषयी विशेष माहिती कोणता शब्द सांगतो बरं? हिरवीगार. म्हणजे नारळाची विशेष माहिती हिरवीगार हा शब्द देतो. म्हणून ह्या वाक्यामध्ये हिरवीगार काय आहे? तर हे झाडांचं विशेषण आहे. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. ही गोष्ट आली का तुमच्या लक्षात? म्हणजे विशेषण म्हणजे काय? नामाची जास्त माहिती सांगणारा. जसं गणेशचं प्रामाणिक शब्द हा विशेषण आहे. गणेश हा प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे गणेशची ही माहिती दिलेली ज्या अधिक. मोराविषयीची सुंदर हा शब्द देऊन अधिक माहिती दिलेली. कोकणात नारळाची झाडे आहेत, पण कशी आहेत? हिरवीगार आहेत. म्हणजे विशेषणाविषयी तुम्हाला या उदाहरणामधून लक्षात येईल की नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. चला तर आपण थोडे उदाहरणं पाहू. परीक्षेला आपल्याला नेहमी विशेषणावर प्रश्न विचारले जातात. तर मी पहा इथं परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधलेच 2 प्रश्न घेतलेले आहेत. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वर्तुळ रंगवा आपण इयत्ता 3री पासून शिकलेलो आहोत. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाला. आपण पहिला प्रश्न पाहू. प्रवासात नेहमी टिंब दागिनेच घालावेत. इथे रिकाम्या जागी आपल्याला या 4 पैकी पर्याय शोधायचा आहे आणि त्याचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. सोन्याचे, दुसरा पर्याय आहे किमती, तिसरा पर्याय आहे नकली आणि चौथा पर्याय आहे असली. तर हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर बाळांनो सांगा बरं तुम्हाला कोणता पर्याय योग्य वाटतो? करा बरं जरा विचार. हो, बरोबर. यामध्ये नकली हा पर्याय बरोबर आहे. तर म्हणजे आपल्याला किती नंबरचा गोल रंगवायचा आहे? 3 नंबरचा गोल रंगवायचा आहे. तर बाळांनो एक गोष्ट स्वाध्याय समजून घेण्याच्या अगोदर मी सांगू इच्छिते की बऱ्याच शाळांमध्ये मराठी मीडियम असतं.
काही शाळांमध्ये सेमी इंग्लिश असतं. तर मुलांनो, मिशन आरंभ इयत्ता 5वीचा अभ्यास करताना आपण 1 to 100 नंबर आपले पाठ झालेले पाहिजेत आणि आपल्याला त्याचा संपूर्ण सराव झालेला हवा. कारण की यामध्ये येणारे सर्व अंक हे इंग्रजी आहेत आणि आपल्याला ते समजण्यासाठी आपल्याला इंग्रजी अंकाचा सराव असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण आता पहिला प्रश्न पाहिला की प्रवासात नेहमी टिंब-टिंब दागिनेच घालावे. तर आपला कोणता पर्याय बरोबर आला? तिसरा. म्हणजे आपण किती नंबरचा गोल रंगवणार आहोत? तिसरा. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. टिंब-टिंब बाळ सर्वांनाच आवडते. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. नेहमी प्रश्नपत्रिका सोडवताना 4ही पर्याय वाचायचे आहेत. पहिला पर्याय वाचून लगेच त्याचं आपली उत्तर लिहायचं नाही. संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 4ही पर्याय वाचल्याशिवाय त्याचं उत्तर लिहायचं नाही. तर प्रश्न दुसरा आहे आपला, टिंब-टिंब बाळ सर्वांनाच आवडते. तर 4 पर्याय दिलेले आहेत. रडणारे, घाणेरडे, केकाटणारे आणि हसरे. तर काही मुलं म्हणतील रडणारे बाळ पण सगळ्यांना आवडतं, पण इथे आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. तर यामध्ये सांगा बरं, करा बरं विचार, कोणता पर्याय असू शकतो? वाचलं की सगळ्यांनी 4ही पर्याय? हा, बरोबर. यामध्ये हा जो चौथा पर्याय आहे हा बरोबर आहे. हसरे बाळ सर्वांनाच आवडते, म्हणजे आपला चौथा पर्याय बरोबर आहे. तर आलं का लक्षात सगळ्यांच्या की प्रश्न पहिल्यामध्ये तिसरा पर्याय बरोबर होता, प्रश्न दुसऱ्यामध्ये चौथा पर्याय बरोबर होता. बाळांनो, तुम्ही असेच प्रश्न तयार करून सोडवायचे आहेत. चला तर मग आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. नाम, सर्वनाम आणि विशेषण यांचा चौथा भाऊ आहे क्रियापद. चौथा भाऊ, 4 भावांपैकी आपण तिघांचं पाहिलेलं आहे व्याकरणामधलं नाम, सर्वनाम आणि विशेषण. तुम्हाला समजलं का? आता आपण पाहूया क्रियापद. शब्दाच्या जातीपैकी चौथी जाती आहे क्रियापद. क्रियापद हे जर तुम्ही नाव वाचलं तर याच्या पहिल्या 2 शब्दांमध्येच त्याच्याविषयी माहिती दिली जाते. तर आता आपण काय करू, आधी उदाहरण पाहू त्याचं आणि मग समजून घेऊ. पुढील वाक्य वाचा आणि ठळक शब्दांकडे लक्ष द्या. आता मी इथे 3 वाक्य दिलेली आहेत. मी अन्न खातो. यामध्ये एक वाक्य ठळक लिहिलेलं आहे. मी पाणी पितो. यामध्ये एक वाक्य ठळक लिहिलेलं आहे आणि मी अभ्यास करतो. यामध्ये एक वाक्य ठळक लिहिलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की वरील जे 3 वाक्य दिलेले आहे, तर ठळक शब्द जे दिलेले आहे त्याच्यातून कोणती ना कोणती क्रिया स्पष्ट केलेली आहे. तर पहिलं वाक्य जर तुम्ही पाहिलं, फक्त जर आपण एवढं लिहिलं मी अन्न, तर याच्यातून कोणताच बोध होत नाही की अन्न खाल्लं का ठेवले का डब्यात भरले, काहीही बोध होत नाही. परंतु जेव्हा आपण खातो शब्द लिहितो तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय की मी अन्न खातो. म्हणजे खातो शब्द लिहिल्यानंतर ह्या वाक्याची क्रिया स्पष्ट झालेली आहे. तुम्ही जर दुसरे वाक्य पाहिले की मी पाणी पितो. मी फक्त एवढंच म्हटलं मी पाणी. मी पाणी मधून आपल्याला काहीही बोध होत नाही. मी पाण्यामधून बोध न होता पुढे जेव्हा आपण पितो शब्द लिहितो तेव्हा त्या वाक्याची क्रिया म्हणजे ते वाक्य पूर्ण होते. त्याचा अर्थ पूर्ण होतोय की मी पाणी पितो. तिसरं वाक्य आहे मी अभ्यास करतो. मी अभ्यास केला, ठेवला, दप्तरामध्ये ठेवून दिली अभ्यासाची वही, काहीही बोध होत नाही. परंतु जेव्हा करतो शब्द आपण लिहितो तेव्हा मी अभ्यास करतो. आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे. म्हणजे तुमच्या जर लक्षात आलं की या तीनही वाक्यामध्ये जोपर्यंत आपण हे शब्द लिहित नाही तोपर्यंत त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे वरील जे ठळक शब्द आहेत, कोणती ना कोणती क्रिया स्पष्ट करण्यासाठी ते शब्द लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे खातो, पितो आणि करतो. खातो मधून खाण्याची क्रिया झालेली आहे, पितो मधून पिण्याची क्रिया झालेली आहे आणि करतो मधून
करण्याची क्रिया झालेली आहे. म्हणजे खातो, पितो आणि करतो हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत. तर आपली क्रियापदाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हे समजणं अत्यंत आवश्यक आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे आणि वाक्याची क्रिया पूर्ण करणारे जे शब्द आहेत तेच क्रियापद म्हणून ओळखले जातात. ते आपण पुढे पाहूया. आधी आपण क्रियापदाची व्याख्या समजून घेऊ. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. मी आताच तुम्हाला सांगितलं की वाक्याचा अर्थ त्यामुळे पूर्ण होतो आणि वाक्याची क्रिया त्यामुळे पूर्ण होते. यालाच क्रियापद म्हणतात. पहा बरं किती सोपं आहे समजायला की क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. वाक्याचा अर्थ पूर्ण करणं म्हणजे वाक्यामध्ये शेवटी येणारा जो शब्द असतो तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. तर आपण काही आता उदाहरणं पाहू आणि त्यातून समजून घेऊ क्रियापद म्हणजे काय. आपल्याला व्याख्या समजून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष उदाहरणावरून समजून घेतलं तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. तर आपण क्रियापदाच्या व्याख्येपेक्षा प्रत्यक्षात उदाहरणावरून समजून घेऊ. क्रियापदाची व्याख्या तुम्हाला समजली असेल की वाक्याचा अर्थ पूर्ण करते. हीच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. पुढे पहा मी काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण समजून घेऊ. पहिलं उदाहरण काय आहे पहा बरं. आता बाळांनो मी सांगते उदाहरणं पण माझी इच्छा आहे की तुम्ही पण ती वाचली पाहिजेत. म्हणजे तुमच्या पण ती उदाहरणं लक्षात येईल. आपला सराव पण होईल की अशा अशा प्रकारचे क्रियापदाचे उदाहरणं असतात. तर माझ्या बरोबर तुम्ही पण वाचा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की उदाहरणं काय होते. परीक्षेला जर यामधील उदाहरण आलं तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे आणि तुम्ही तुम्ही म्हणणार आहे की आमचा अभ्यास झालेला आहे. आमचे हे मार्क आम्हाला मिळणार आहेत. पहा बरं पहिलं उदाहरण. मी झाडावर चढतो. मी फक्त असं म्हटले असते मी झाडावर काय करते नेमकी काय कळणार आहे याच्यामधून कोणताही बोध होत तो शब्द तिथं लिहिला जातो तर ते वाक्य पूर्ण होतं. त्या वाक्याला अर्थ येतो. म्हणजे मी झाडावर चढतो. चढतो शब्दामधून वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. झालाय की नाही. हा तर आता दुसरं उदाहरण आपण घेऊ. एक होता राजा. एक होता राजा. एक राजा फक्त म्हटलं असतं तर बोध होतोय का नाही. जेव्हा आपण होता शब्द त्यामध्ये ऍड करतो तेव्हा आपल्याला त्याचा बोध होतो की एक होता राजा. तिसरं आहे झाडाखाली काय पडले. फक्त एवढं लिहिलं असतं झाडाखाली काय याच्यातून कोणताही बोध होत नाही. पण जेव्हा पडले शब्द तिथं दिला जातो तर बोध होतो की झाडाखाली काय पडले. प्रश्न पूर्ण. चौथं वाक्य मी दररोज देवाची प्रार्थना करते. मी दररोज देवाची प्रार्थना यामधून बोध होत नाही. पण जेव्हा करते शब्द आपण त्याला जोडतो तर त्यामधून ते वाक्य तर पूर्ण होतंयच. पण काय क्रिया केली जाते हे त्याच्यातून समजतं. म्हणजे आता वरील जेवढे आपण वाक्य आहे मी ज्या ज्या शब्दांना अंडरलाईन केले ते सर्व काय आहेत क्रियापदे आहेत. कोणती कोणती आहेत बरं वाचा बरं. चढतो, होता, पडले आणि करते काय आहेत हे सर्व क्रियापदे आहेत. बाळांनो क्रियापद म्हणजे काय. पहा मी परत एकदा सांगते की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. कशाला क्रियापद म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला. म्हणजे तो होता पडले करते हे काय आहेत क्रियापदे आहेत. आलं का बाळांनो तुमच्या लक्षात. चालायचं का मग आपण आता पुढे. पहा बरं पुढं आपण एक उदाहरण पाहू. तुम्ही पण वाचा बरं का माझ्या बरोबर म्हणजे तुम्हालाही समजेल. एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते. एक वाक्य मी दिलेलं आहे. मी फक्त एवढंच म्हटलं असतं एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते शब्द जर त्यामध्ये आला नसता तर ते पूर्ण होत नाही. म्हणजे लाभते शब्द याच्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करते. लाभते शब्दामुळे हे वाक्य पूर्ण झालेले आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे लाभते.
दुसरं आहे सापडली एकदाची माझी वही. एकदाची माझी वही असं लिहिलं असतं तर ते वाक्य पूर्ण होत नाही. जेव्हा त्यामध्ये सापडली शब्द लिहिला जातो त्यावेळेस सापडलीमुळं ते वाक्य पूर्ण होतं. आता तुम्हाला ही 2 उदाहरणं देण्याचं इथे इथे 2 उदाहरणे का दिलेली आहेत ते पहा आता. पहिल्या उदाहरणामध्ये जर तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटी क्रियापद दिलेलं आहे. परंतु 2 नंबरचे हे जे उदाहरण आहे सापडली एकदाची माझी वही यामध्ये आपण कुठं दिलेलं आहे 1 नंबरला. तर क्रियापद हे बहुतेक वेळा वाक्याच्या शेवटी येते. परंतु काही काही वाक्य अशी असतात की ते सुरुवातीला पण येते आणि मध्ये पण येते. म्हणजे क्रियापद हे शेवटीच येत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की क्रियापद हे नेहमी शेवटी येत नाही तर कधी कधी ते सुरुवातीलाही येते आणि मध्ये पण येते. परीक्षेला असे प्रश्न खूप येतात. शक्यतो ते शेवटी न येता क्रियापद मध्ये किंवा सुरुवातीला येते. तर तुम्ही हे समजून घ्यायचं आहे की क्रियापद कधी कधी सुरुवातीलाही येऊ शकते आणि मध्येही येऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की क्रियापदाचा वाक्याचा शेवट करत नाही तर कधी कधी सुरुवातीलाही असू शकते. चालायचं का मग आता पुढे? तर आपण आता क्रियापदाचे काही स्वाध्याय पाहू. पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक ओळखून वर्तुळ रंगवा. आता मी वर्तुळ रंगवायचं तुम्हाला सांगितलंय. आपला 3री पासून सराव झालेला आहे. तर आता मी इथे 2 उदाहरणं दिलेले आहेत. आता आपण पहिलं उदाहरण पाहू. माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल. हे वाक्य त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला क्रियापद शोधायचे. काय 4 पर्याय आहेत आपण ते पाहू. करणाऱ्यास, योग्य, मिळेल, बक्षीस. तुम्ही पण वाचलं? सांगा बरं मग काय असू शकतं? माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल. बरोबर. म्हणजे आपला 3रा जो पर्याय आहे हा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला किती नंबरचा आहे? तर आपल्याला 3 नंबरचा गोल रंगवायचा आहे. दुसरं उदाहरण आहे मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक टिंब. तर मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक याच्यातून आपल्याला काही बोध होतोय का? नाही. तर आता आपण हे 4 क्रियापद दिलेली आहेत. याच्यातून पाहू कोणतं योग्य वाटतं. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. नाही, योग्य नाही वाटत. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू. नाही, हे पण योग्य नाही. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवते. नाही, हे पण योग्य नाही. मग आता राहिलेला पर्याय पण पाहू आपण. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. आहे की नाही बरोबर क्रियापद? योग्य क्रियापदाची आपण निवड केलेली आहे. तर म्हणजे आपला कितवा पर्याय रंगवायचा आहे आपल्याला? 4था पर्याय रंगवायचा आहे. मिळाले की नाही आपल्याला मार्क याच्यामध्ये? तर मग क्रियापद तुम्हाला समजलं का मुलांना? सांगा बरं. क्रियापद समजणे एकदम सोपे आहे. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करते. क्रियापद हे वाक्याच्या कधी कधी शेवटी येते, कधी सुरुवातीला येते किंवा मध्ये येते. या 3 गोष्टी क्रियापदाच्या बाबत आपण लक्षात ठेवायच्या. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली असेल. तर मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते. क्रियापद कधी कधी शेवटी येते, कधी सुरुवातीला येते किंवा कधी मध्ये येते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर मला सांगा बरं आता आपण कोणकोणते शब्दाच्या जाती पाहिल्या? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. किती जाती पाहिल्या आपण? 4. ह्या जातींना कोणत्या जाती म्हणतो आपण? विकारी. कोणत्या जाती म्हणतो? विकारी. क्रियापदाचा आपण काय व्याख्या पाहिली बरं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. त्यानंतर आपण विशेषणाची कोणती व्याख्या पाहिली बरं? सांगा बरं. सांगता येईल का तुम्हाला विशेषणाची व्याख्या? तर विशेषणाची आपण व्याख्या पाहिली. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.
म्हणजे नामाविषयी ती माहिती सांगते. नंतर आपण सर्वनामाची कोणती व्याख्या पाहिली? वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या आणि नामाचे काम करणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. सर्वनामाची व्याख्या पाहिल्यानंतर आपण कोणती व्याख्या पाहिली? कोणत्याही दृश्य आणि सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. म्हणजे आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या चारच्या आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्याची उदाहरणं पाहिलेली आहे. आपण काही स्वाध्याय सोडून घेतलेले आहेत. प्रत्येकाचे आपण स्वाध्याय सोडून घेतलेले आहेत. तर मी आता चारही जातींचे काही स्वाध्याय दिलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तर हे स्वाध्याय मी आपले ज्या परीक्षा झालेल्या आहेत स्कॉलरशिपच्या इयत्ता 5वीच्या त्यामधून शोधून काढून घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला समजायला सोपी जावी. पहा बरं पहिला प्रश्न. तो आला की मग मी जाईन. तो आला की मग मी जाईन या वाक्यात आलेली सर्वनामे कोणती? आता सर्वनामाची आपण काय व्याख्या पाहिली बरं? काय शिकलो आपण सर्वनामामधून? की नामाच्या ऐवजी येणारे शब्द. तर आपल्याला माहित आहे कोणकोणती आहे. तर यामध्ये पहा बरं, तो, मी, हे की नाही? तर त्यांनी पर्याय पण दिलेले की वाक्यात दोन आलेले आहेत किंवा 3 आलेले आहेत. तर आपण खून केलेले आहेत. पहिला पर्याय काय? तो आणि की. नाही, हा पण योग्य नाही. नंतर मग आणि मी, हा पण योग्य नाही. तो, की, मी, हे पण योग्य नाही. म्हणजे याच्यामध्ये तो आणि मी हा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पुढील पर्यायापैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. आपण विशेषण म्हणजे काय शिकलो का? हो, आपण शिकलो. आता आपल्याला हा प्रश्न सोडवायला काहीच अडचण येणार नाहीये. तर आपण विशेषण कोणते कोणते पाहिले? तर ते आपल्याला समजणार आहे की नामाविषयी विशेष माहिती देणारे. तर याच्यामध्ये आपण पाहू कसरत, सकस, उणीव, सामर्थ्य हे 4 शब्द आपल्याला दिलेले आहे, है की नाही? तर मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं ते सांगा, है की नाही? तुम्ही पण वाचला की नाही प्रश्न? कोणता पर्याय योग्य असू शकतो बरं? सामर्थ्य असू शकतो का? उणीव असू शकतो का? सकस असू शकतो का? कसरत असू शकतो का? कोण सांगतं उत्तर? तर यामध्ये सकस हा योग्य पर्याय आहे. तर आता तिसरं पाहू आपण. पायाखाली रान घाली सारे या ओळीतील क्रियापद ओळखा. पायाखाली रान घाली सारे या ओळीतील क्रियापद ओळखा. तर त्याचे 4 पर्याय आहे. रान, घाली, सारे आणि पायाखाली. तर मी तुम्हाला मगाशी क्रियापद शिकवताना सांगितलं की क्रियापद वाक्याच्या शेवटी येते, कधी मधी येते, कधी सुरुवातीला येते. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये मध्ये आलेलं आहे. क्रियापदाची ही बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे की क्रियापद दरवेळेस शेवटी येत नाही, सुरुवातीला देखील येते आणि मध्ये देखील येते. तर या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते मध्ये आलेलं आहे. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहे यामध्ये हा जो आपला दुसरा पर्याय आहे तो योग्य आहे. बरेच मुलं अर्धवट माहिती ऐकल्यामुळे शेवटी आहे असा समज करून घेतात आणि सारे शब्द लिहून टाकतात, म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे असं ते लिहून टाकतात. परंतु ह्या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मध्ये आलेले आहे, म्हणजे आपला घाली हा जो शब्द आहे क्रियापद आहे हे बरोबर आहे. म्हणजे आपला हा जो दुसरा पर्याय आहे तो योग्य आहे. नंतर पुढचा प्रश्न पहा. सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडलो. नाम ओळखायचंय आपल्याला. आता नामाविषयी मी तुम्हाला काय सांगितलंय सांगा बरं मला आधी. नाम म्हणजे काय? नाव, हे की नाही? तर आपण पाहूया कोणकोणते शब्द आहे याच्यामध्ये. पर्याय पाहू आपण. पहिला पर्याय आहे दुलई, दुसरा पर्याय आहे सकाळी, तिसरा पर्याय आहे मी आणि चौथा पर्याय काय आहे बरं? उबदार. तर यामध्ये दुलई हा जो शब्द आहे तो काय आहे? नाम आहे. म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे.
याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्नपत्रिकेचा आणि उदाहरणांचा सराव करायचा आहे. आपले हातचे मार्क आहेत ते आपण जाऊ द्यायचे नाहीत. तुम्हाला एकदा की शब्दांच्या जाती समजल्या तर आपल्याला हे बरोबर सोडवता येणार आहे. चला तर मग स्वाध्यायामधून तुम्हाला समजलं का कसं सोडवायचं ते? प्रश्न वाचले का तुम्ही मुलांनो? ज्यांना ज्यांना हे स्वाध्याय पाहिजे असेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मी 1 मिनिटासाठी ठेवते. स्वाध्याय सोडवून जितका जितका आपण सराव करू शब्दांच्या जाती आपल्याला समजणार आहेत. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. तर आपण आज पाहिल्या शब्दांच्या जाती. आपण सुरुवातीला पाहिला शब्द, आहे की नाही? अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. नंतर काय पाहिलं आपण? वाक्य. वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण जे शब्द आहे त्यांचं मिळून वाक्य बनतं. तर नंतर पाहिलं आपण शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती कशाला म्हणतात बरं? शब्दांचे जे वेगवेगळे कार्य असतात त्यावरून त्या वाक्यामधली शब्दाची जात ठरत असते. शब्दांच्या जाती किती पाहिल्या आपण? सांगा बरं तुम्ही. तर शब्दांच्या जाती आपण पाहिल्या 8. किती पाहिल्या? 8 जाती पाहिल्या. शब्दांच्या जाती ज्या 8 आहेत त्यामध्ये शब्दांच्या जातीचे 2 भाग पडतात. एक काय पाहिलं आपण सांगा बरं तुम्ही? विकारी जाती. आणि दुसऱ्या कोणत्या पाहिल्या? अविकारी जाती. तर आज आपण काय शिकलोय सांगा बरं? आले का लक्षात तुमच्या? तर शब्दांच्या जाती आपण शिकलो आज नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुढे मी हा जो तक्ता केलेला आहे हा तक्ता तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये करून घ्या. म्हणजे तुम्हालाही नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याची माहिती समजेल आणि तुम्हाला उदाहरणं सोडवायला सोपं जाईल. तर ह्या तक्त्यामुळे आपल्याला या जाती समजणं अधिक सोपं जातं. तर आपण शब्दांच्या 4 जाती पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पहिली जात कोणती पाहिली बरं? नाम पाहिली. तर नाम म्हणजे काय? आपल्या आजूबाजूच्या दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तू ज्या आहेत त्या सगळ्यांच्या नावाला काय म्हणतो आपण? नाम म्हणतो. उदाहरणं काय आहे त्याची बरं? गणेश, लता, झाड हे आपल्या आजूबाजूचे जे घटक आहेत त्या सगळ्यांच्या नावाला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. दुसरा घटक आपण पाहिला सर्वनाम. मी तुम्हाला सांगितलं की नामाचा लहान भाऊ हा सर्वनाम. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो. पहा मी इथं लिहिलंय पण तसंच आहे. नामाचे काम करणारे म्हणजे सर्वनाम. मोठा भाऊ जसा लहान भावाला काम सांगतो तसं नामाचं काम करायचं काम सर्वनाम करतो. तर सर्वनामे मी तुम्हाला दाखवली होती की मी, तू, ते, कोण ही सर्व काय आहेत? सर्वनामे आहेत. त्यानंतर आपण काय पाहिलं? विशेषण. विशेषणाच्या नावामध्येच त्याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा हा प्रश्न येईल की विशेषण ओळखा तर विशेष हा शब्द त्याच्यामध्ये पाहायचा आहे आणि कसा, को, कसा, कसे, कशी हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे विशेषण असते. 3 प्रश्नाच्या नावाने जर तुम्ही प्रश्न विचारले की कसे आहे, कसा आहे, कशी आहे तर तुम्हाला विशेषण मिळणार आहे. तर मी त्याची थोडक्यात उदाहरणं इथं दिलेली आहेत की सुंदर, पाच, हसरी ही विशेषणाची मी थोडक्यात उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर येतंय क्रियापद. क्रियापद आपण शिकलो ना, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे क्रियापद. तर वाक्याचा अर्थ क्रियापदामुळं पूर्ण होता. वाक्यामध्ये या 3ही जातींचा समावेश केला जातो. तर क्रियापदाचं मी तुम्हाला आणखी काय सांगितलं सांगा बरं? हो, ही क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी येते. पण नंतर परत एकदा एक वाक्य सांगितलं की क्रियापद हे कधी कधी वाक्याच्या सुरुवातीला देखील येते आणि मध्ये पण येते. त्याचे आपण 2 उदाहरणं देखील पाहिले की नाही? की ते कधी कधी वाक्याच्या मध्ये पण येते. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणतात. मी इथं तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. वाचतो, होता, लिहिणे. तर या शब्दांच्या 4 जाती आहेत की त्या व्याकरणामध्ये त्यांचं विशेष महत्व आहे. क्रियापदावरून आठवलं की क्रियापदाची हे जी 2 उदाहरणं आहेत
बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं यामध्ये विद्यार्थींना शंका येते की नेमकी कोणता असू शकतं क्रियापद. तर क्रियापदाचे हे जे दोन उदाहरण आहे मी पुन्हा एकदा सांगते, पहा बरं तुम्हाला, की एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते. यामध्ये क्रियापद कुठं आलेलं आहे, शेवटी आलेला आहे. परंतु जेव्हा आपण खालचं उदाहरण पाहतो की सापडली एकदाची माझी वही, यामध्ये कुठे आलेले आहे उदाहरण, क्रियापद सुरुवातीला आलेले आहे. म्हणजे क्रियापद बहुतेक वेळा क्रियापद काय होते, शेवटी येते. परंतु एखादे उदाहरण असेही येते, आता ही सापडली एकदाची वही हे मागील परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आहे, यामध्ये सुरुवातीला आलेलं आहे क्रियापद. तर ही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायची आहे की क्रियापद नेहमी शेवटी येत नाही, तर कधी कधी वाक्याच्या सुरुवातीला देखील येते आणि मध्ये देखील येते. आणि आणखी एक क्रियापदाच्या बाबतीत गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे. क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. तुम्ही सुरुवातीला येतं म्हणून लगेच सुरुवातीला जे येईल ते लिहून टाकू नका, तर त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का ते तुम्ही पाहायचं आहे. तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण शब्दांच्या जाती शिकलेलो आहोत. आता मी तुम्हाला काही प्रश्न देते, ते तुम्ही पहा. शब्दांच्या किती जाती आहेत, 8. किती जाती आहेत, 8. शब्दांच्या जातीचे दोन भाग काय होतात, विकारी जाती, अविकारी जाती. तर विकारी जाती म्हणजे काय, लिंग वचन विभक्तीमुळे ज्याच्यात बदल होतो. आणि अविकारी जाती म्हणजे काय, लिंग वचन विभक्तीमुळे ज्यामध्ये बदल होत नाही. तर विकारी जातीच आज आपण पाहिलेले आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर नामाविषयी पण आपण माहिती पाहिली, सर्वनामाची देखील पाहिली, विशेषणाची पण पाहिली आणि क्रियापदाची देखील पाहिली. तर मी तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही स्क्रीनशॉट काढला का या स्वाध्यायाचा. चला बरं पटापटा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. स्वाध्यायाचा स्क्रीनशॉट काढला का सगळ्यांनी. चला, सर्वनामाचे जे आहे मी काही उदाहरणं दिलेली आहे की त्यामुळे तुम्हाला सर्वनाम समजणं सोपं जाणार आहे. त्याचा पण स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढून घ्या. काढला का सगळ्यांनी. त्यानंतर नाम आहे. नामाचं हे जर नाम लक्षात ठेवली तर तुम्हाला नाम ही संकल्पना समजण्यास सोपं जाणार आहे. काढला का सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट. काढा बरं पटकन. नामाचं स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हे नामाचे जे उदाहरण आहे या उदाहरणावरून तुम्हाला नाम समजणं सोपं जाणार आहे. तर काही मुलांना आता आपल्या व्याकरणाचा जो भाग आहे त्यामध्ये शब्द, वाक्य आणि शब्दाच्या जाती ह्या संकल्पना समजणं थोडं कठीण जातं. तर त्यासाठी मी इथे ठेवलेला आहे, त्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, शब्द, वाक्य आणि शब्दांच्या जातींचा. त्यानंतर सर्वनामाची व्याख्या जर काही मुलांना समजली नसेल तर सर्वनामाच्या व्याख्येचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि नंतर त्याचा अभ्यास करू शकता. नंतर क्रियापद आहे, क्रियापदाचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर त्याचा अभ्यास करा. विशेषण तुम्हाला आवडला असेल, विशेषण म्हणजे काय तर विशेष नामाबद्दल जी माहिती देतं याचाही काढा, म्हणजे तुम्हाला माहिती समजणं सोपं जाईल. त्यानंतर विशेषणाचे मी तुम्हाला काही उदाहरणं दिली होते. काही मुलांना जर व्याख्येतून ते लक्षात येत नसेल तर या उदाहरणाहून आपल्याला लक्षात येईल की विशेषण म्हणजे काय असतं, तर नामाची विशेष माहिती देतं. त्यानंतर मी विशेषणाचे जे 2 स्वाध्याय दिले होते, हे 2 प्रश्न आपल्या मिशन आरंभच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील आहे. हे जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला बाकी प्रश्न सोडवण्यास सोपं जाणार आहे. त्यानंतर आहे क्रियापदाचा स्वाध्याय. मी 2 उदाहरणं दिली होती, त्याचा देखील तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला स्वाध्याय सोडवणं सोपं जाईल. तर तुम्ही जर पाहिला असेल तर आपण क्रियापद, क्रियापद, विशेषण, नाम आणि सर्वनाम याचं पाहिलं. काढले का तुम्ही सगळ्या याचे स्क्रीनशॉट. आता आपण त्याचा सराव घेतलेला आहे, तुम्हाला आता मार्क मिळण्यास काहीच अडचण येणार नाही, हे की नाही. तर चला तर आपण पुढे जाऊया. तर आपण आता पाहिलं क्रियापदाची काही उदाहरणं. तर शब्दाच्या जाती तुम्हाला समजल्या का. तर मला
तुम्हाला हे सांगू इच्छितं की आपले हे हातचे मार्क आहेत. तुम्ही हा जो तक्ता आहे हा तुमच्या वहीमध्ये तयार करून ठेवा. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद तुम्हाला समजणं सोपं जाणार आहे. यावर आपल्याला परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. तर त्याचा सराव तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आपले हातचे मार्क जाऊ देऊ नका. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये याचे पैकीचे पैकी मार्क पडतील. तर हा तक्ता अत्यंत महत्वाचा आहे. तर नामाची व्याख्या समजली म्हणजे आपल्याला त्याचं उदाहरण सोडवता येणार आहे. सर्वनामाची व्याख्या पहा. नामाच्या ऐवजी येतं सर्वनाम, हे लक्षात ठेवा. नंतर विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल सांगतं. आणि क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. या सगळ्यामध्ये एकदम सोपं आहे. तुम्ही जर लक्षात घेतलं तर काहीच अडचण येणार नाही. नाम शोधणं अत्यंत सोपं आहे. सर्वनाम शोधणं अत्यंत सोपं आहे. आणि विशेषण तर तुम्हाला आवडलंच असेल की नामाबद्दल विशेष माहिती देतं, पण त्याच्या नावातच अर्थ आहे त्याचा विशेष. म्हणजे नामाची विशेष माहिती सांगतं. आणि क्रियापद यावरही तुम्हाला क्रिया या शब्दावरून वाक्याचा अर्थ पूर्ण करतं ते क्रियापद असतं. हे समजणं अत्यंत सोपं आहे. तर बाळांनो, करताल ना सराव तुम्ही? आता तुम्ही पाठ झाल्यानंतर याचे वेगवेगळे उदाहरणं तयार करायची आहेत आणि त्यामधून नाम, सर्वनाम आणि विशेषण, क्रियापद शोधायचं आहे. नामाची उदाहरणं मी दिलेली आहे इथं. आपण बऱ्याच उदाहरणांचा सराव केलेला आहे. सर्वनामाची पण दिलेली आहेत, विशेषणाची पण दिलेली आहे आणि क्रियापदाची देखील दिलेली आहे. आज तुम्ही बहुमोल वेळ काढून पाठ पाहिला आणि नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद समजून घेतलं. समजलं का तुम्हाला? कोणाला काही शंका आहे का याबद्दल? नामाविषयी, सर्वनामाविषयी बऱ्याच मुलांना विशेषणाविषयी अडचण येते. तर विशेषण नामाविषयी माहिती देतं, विशेष माहिती देतं. बऱ्याच वेळा प्रश्न सोडवताना विशेषण मुलांना थोडस समजायला अडचण जाते. तर विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. तुम्हाला मी सांगितलं की कशी, कसा, कसे हे 3 प्रश्न विचारले की आपल्याला विशेषण मिळतं. क्रियापद समजायला सोपं आहे. सर्वनामाविषयी पण अडचण येत नाही मुलांना, विशेषणाविषयी जास्त अडचण येते. तर तुम्ही विशेषण हा या भागाचा जास्त अभ्यास करा. तर आज तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अहिल्यानगर शिक्षण विभाग, पंचायत समिती श्रामपूर या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि माझा पाठ थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आज आपणास शब्दांच्या जाती शिकवल्या. निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अवगत झालेले असतील. उद्या पुन्हा आपण भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत गुड बाय.